पहा सॉल्व्ड एक्झाम्पल्स. फर्स्ट एक्झाम्पल पहा. इन ट्रायंगल एबीसी डी पॅरलल बीसी. इथे पहा डी पॅरलल बीसी आपल्याला दिलेला आहे. ओळखाव म्हणून मी ग्रीन कलरने दाखवलेलं आहे ते. इफ डीबी इज इक्वल टू 5.4, एडी इज इक्वल टू 1.8 सेंटीमीटर, ईसी इज इक्वल टू 7.2 सेंटीमीटर, देन फाइंड एई. तर इथे आपल्याला व्हॅल्यू दिलेले आहेत, तर त्या मी इथे लिहितोय. पहा डीबी 5.4 दिलेली आहे. त्याच्यानंतर सॉरी डीबी इथे दिलेले आहे 5.4. त्याच्यानंतर पुढे आपल्याला दिलेले आहे एडी 1.8, ईसी 7.2 ईसी आणि एई आपल्याला इथे शोधायचं आहे. तर हे आपल्याला पटकन लक्षात आलं पाहिजे की आपल्याला इथे काय उपयोगात आणायचं आहे ते लक्षात आलं पाहिजे. इथे हा जो त्रिकोण आहे, त्रिकोण एबीसी आहे आणि या त्रिकोणामध्ये एका बाजूला इथे पॅरलल वन साइडला इथे हा सेगमेंट पॅरलल आहे. तर इथे आपण बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम यूज करू शकतो. आणि त्यासाठी रेशो कसा आपण घेतो पहा. एडी अपॉन डीबी इज इक्वल टू एई अपॉन ईसी असा रेशो आपल्याला घ्यावा लागतो. त्या आधारे आपल्याला सोडवता येतं. तर हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. इथे पहा इन ट्रायंगल एबीसी डी पॅरलल बीसी, डी पॅरलल बीसी. आणि म्हणून आपल्याला इथे आता बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम यूज करायचा आहे. अकॉर्डिंग टू बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम एडी अपॉन डीबी इज इक्वल टू एई अपॉन ईसी. आता इथे आपण किमती लिहिलेल्या आहेत ते लक्षात घ्या. तर इथे जे आहेत त्या किमती लिहिलेल्या आहेत. 1.8 अपॉन 5.4 इज इक्वल टू एई ची व्हॅल्यू माहिती नाही, शोधायची आहे, म्हणून एई अपॉन 7.2. आता आपल्याला इथे क्रॉस मल्टिप्लिकेशन घ्यायचं आहे. सिम्प्लिफाय करण्यासाठी क्रॉस मल्टिप्लिकेशन घ्यायचं आहे. इथं खाली लक्षात घ्या, क्रॉस मल्टिप्लिकेशन आपल्याला इथे करायचं आहे. आता क्रॉस मल्टिप्लिकेशन जर घेतलं तर काय मिळतात तर हे समजावून घ्या. तर इथे इकडून सुरुवात करतोय मी. एई ची व्हॅल्यू काढायची आहे, त्यामुळे एई इंटू 5.4 इज इक्वल टू 1.8 इंटू 7.2. ओके. आता त्याच्यानंतर पहा हे जे 5.4 आहेत इथे जे आहेत ते या साईडला घेतलेत, या साईडला घेतले तर ते इकडे डिवाइड होतील. इकडे घ्यायचे आहेत तर इकडे ते डिवाइड होतील. ते तिथे घेतलेले आहेत पहा. ए इज इक्वल टू 1.8 इंटू 7.2 अपॉन 5.4. आता हे सिम्प्लिफाय कसं केले ते जरासं इथे मी दाखवतो पहा. व्हॅल्यू कशी आली ती. तर 1.8 इथे दाखवतो. 1.8 इंटू 7.2 अपॉन 5.4 हे सिम्प्लिफाय करायचं आहे आपल्याला. सिम्प्लिफाय करत असताना इथे डेसिमल पॉइंट घालवण्यासाठी न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला 10 नी मल्टिप्लाय करायचे आहेत. इथे पहा 10 नी मल्टिप्लाय करतो मी 1.8 ला. 10 नी मल्टिप्लाय करतो. दोन्हीला मल्टिप्लाय करता येत नाही कारण इथे इंटू आहे. तर इथे 10 इंटू झाले की हे 1.8 बिकम्स 18 होणार. इथे 1.8 ला मल्टिप्लाय केल्यानंतर 18 इंटू 7.2 अपॉन इथे 10 नी मल्टिप्लाय केल्यानंतर 54 येतील. म्हणजे इथले डेसिमल पॉइंट निघून गेलेला आहे, इथला आणि इथला एका एका ठिकाणचा. ओके. तर आता इथे पहा आपल्याला सिम्प्लिफाय करायचं आहे. सिम्प्लिफाय कसं होतं पहा. 18 1 जा 80 आणि 18 3 जा 54 आणि मग इथे पुन्हा 3 1 जा 3 3 2 जा 6 इथे 1 आणि 2 12 झाले. डेसिमल पॉइंट आहे मध्ये. आणि इथे 3 4 जा 12 2.4 येतात. इथे पहा 2.4 आलेले आहेत आणि त्याच्यामुळे इथे
आन्सर देताना इथे खाली आन्सर लिहायचा आहे ए इज इक्वल टू 2.4 सेंटीमीटर. 2.4 सेंटीमीटर. ओके. तर नेक्स्ट example number 2. In triangle PQR, segment RES bisects angle R. If PR is equal to 15, RQ is equal to 20, PS is equal to 12, then find SQ. ओके, असं एक्झाम्पल आहे. डायग्राम पहा, हा ट्रायंगल इथे दिलेला आहे आणि या ट्रायंगल मध्ये अँगल आर चा बायसेक्टर इथे दिलेला आहे. पहा, हा बायसेक्टर आहे इथे. ओके, हा बायसेक्टर आहे. अर्थातच इथे आपल्याला अँगल बायसेक्टर यूज करायचं हे लक्षात येते, पण व्हॅल्यू कशा दिलेल्या आहेत त्या समजावून घ्या. PR 15 दिलेला आहे, PR 15, देन RQ 20, PS 12 आणि आपल्याला SQ शोधायचा आहे. अर्थातच आपल्याला इथे लक्षात आलं पाहिजे की प्रॉपर्टी ऑफ अँगल बायसेक्टर यूज करायची आहे आणि त्यानुसार आपण हे कसं घेतो, तर इथे RP अपॉन RQ इज इक्वल टू PS अपॉन SQ असा घ्यायचा असतो हा रेशो. हे लक्षात आलं पाहिजे. ओके, तर पहा आता इथे इन ट्रायंगल PRQ सेगमेंट RES बायसेक्ट्स अँगल R. तर हे सुरुवातीला आपल्याला स्टार्टिंगला लिहावं लागतं प्रॉपर्टी यूज करण्यापूर्वी आणि मग प्रॉपर्टी ऑफ अँगल बायसेक्टर. बाय प्रॉपर्टी ऑफ अँगल बायसेक्टर म्हणायचं किंवा इकडे असं पुढे रिजन लिहिले तरी चालतं. आणि मग इथे लिहायचं आहे आपल्याला PR अपॉन RQ इज इक्वल टू PS अपॉन SQ. ओके, आता इथे व्हॅल्यू ठेवायची आहे. इथे व्हॅल्यू ठेवलेले आहेत 15. PR ची व्हॅल्यू 15 आहे, आपण RQ ची व्हॅल्यू 20 आहे, PS ची व्हॅल्यू 12 आहे, SQ ची व्हॅल्यू माहिती नाही, शोधायची आहे. आता याच्या पुढचा भाग पहा, मी थोडासा इथे आपण लिहूया म्हणजे लक्षात येईल. क्रॉस मल्टिप्लिकेशन इथे घ्यायचं आहे असं, म्हणजेच SQ इंटू 15 असं मी घेतो सोयीसाठी. SQ इंटू 15 इज इक्वल टू, जस्ट मिनिट, इज इक्वल टू 12 इंटू 20. 12 इंटू 20. आणि मग आता पुढे आपल्याला इकडचं जे 15 आहेत हे इकडे घ्यायचे आहेत, डिवाइड होतील. ओके, आणि मग इथे ते डिवाइड झालेत. पहा, इथे दाखवले नेक्स्ट स्टेप आहे ती इथे आहे, देअरफॉर इथे लिहायचं आहे. आता याला सिम्प्लिफाय करायचं आहे. 5 4 जा 20 आणि 5 3 जा 15, देन 3 1 जा 3, 3 4 जा 12. ओके, वरती राहिले न्यूमरेटर 4 इंटू 4, इथे आपल्याला 16 मिळालेलं आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला लास्टला आन्सर लिहायचा आहे SQ इज इक्वल टू 16. SQ इज इक्वल टू 16. ओके, हे एक्झाम्पल आपल्याला अशा पद्धतीने सोडवायचं आहे. नेक्स्ट एक्झाम्पल ऍक्टिव्हिटी आहे. इन द फिगर AB पॅरलल CD पॅरलल EF, AB पॅरलल CD पॅरलल EF. If AC is equal to 5.4, CE is equal to 9, BD is equal to 7.5, then find DF. तर हे आपल्याला शोधायचं आहे, त्याच्यासाठी ऍक्टिव्हिटी कंप्लीट करायची आहे. तर इथे आपल्याला ट्रान्सव्हर्सल दिलेले आहेत. पहा, 3 पॅरलल लाईन्स आहेत आणि या 2 ट्रान्सव्हर्सल्स आहेत. म्हणजेच आपल्याला इथे प्रॉपर्टी यूज करायची आहे 3 पॅरलल लाईन्स अँड देअर ट्रान्सव्हर्सल्स. आपल्याला झालेले आहे, तर ती इथे यूज करायची आहे, हे आपल्या लक्षात येणं गरजेचं आहे. पहा आता, तर इथे AB पॅरलल CD पॅरलल EF दिलेला आहे. फार तर इथे
गिवन लिहिता येईल आपल्याला इथे दिलेलं आहे म्हणून गिवन लिहितो. तर त्याच्यानंतर पुढचा पार्ट पहा. आता कोणते रेशो इक्वल असतात ते लक्षात आलं पाहिजे. तर AC अपॉन CE इज इक्वल टू BD अपॉन DF हे रेशो इक्वल असतात आणि म्हणून मग इथे AC अपॉन CE इज इक्वल टू इथे पहा BD अपॉन DF. बॉक्स मध्ये BD येणार, खाली DF दिलेला आहे आणि इथे रिझन लिहिणं गरजेचं आहे. प्रॉपर्टी ऑफ इथे रिझन लिहायचं आहे. प्रॉपर्टी ऑफ 3 parallel lines and their transversals. तर हे रिझन इथे लिहिणं गरजेचं आहे. तर हे अशा पद्धतीने इथे रिझन लिहायचं आहे. जागा छोटी कमी दिलेली आहे पण आपल्याला तिथे रिझन व्यवस्थित लिहायचं आहे. रिझन महत्वाचं आहे आणि मग पुढचा भाग कंटिन्यू करायचा आहे. इथे व्हॅल्यू ठेवलेले आहेत. AC ची व्हॅल्यू 5.4, CE ची व्हॅल्यू 9 आहे. BD ची व्हॅल्यू पहा वरती, इथे BD ची व्हॅल्यू 7.5 दिलेली आहे. 7.5 अपॉन DF दिलेला आहे. आता डायरेक्ट इथे DF ची व्हॅल्यू लिहायची आहे. तर हे कॅल्क्युलेशन समजावं म्हणून मी इथे थोडीशी कॅल्क्युलेशन साइडला करतोय, इथे समजावून घ्या. इथे आता क्रॉस मल्टिप्लिकेशन घ्यायचं पहा. 5.4 इंटू DF 5.4 इंटू DF साइडला मी घेतोय मुद्दाम समजावं यासाठी. इज इक्वल टू पहा इथे 7.5 इंटू 9 7.5 इंटू 9. आता इथे DF ची व्हॅल्यू काढायची आहे म्हणून इथे लिहायचं देअरफॉर DF इज इक्वल टू इकडे 5.4 इकडे डिवाइड होतील 7.5 इंटू 9 अपॉन 5.4. आता इथे 10 ने मल्टिप्लाय करा, 10 ने मल्टिप्लाय करा म्हणजे जे डेसिमल पॉइंट जो आहे तो निघून जाईल. त्याच्यामुळे इथे DF इज इक्वल टू 75 इंटू 9 अपॉन 5.4. सॉरी डेसिमल पॉइंट जाणार आहे त्यामुळे 54 लिहायचं आहे. आता इथे सिंप्लिफाय करायचं आहे. इथे आपण 9 ने डिवाइड करू. 9 1 जा 9, 9 6 चा 54. तर पुन्हा इथे 3 ने डिवाइड करू शकतो आपण पहा. इथे 25 येतील आणि ते 3 2 जा 6. म्हणजेच आपल्याला इथे पुढे सिंप्लिफाय करत गेलो तर आपल्याला आता इथे मिळणार आहे DF ची व्हॅल्यू 25 अपॉन 2. DF ची व्हॅल्यू म्हणजेच 25 चा हाफ करायचा आहे आपल्याला इथे. DF इज इक्वल टू 12.5 येतील. 12.5 म्हणजे इथे बॉक्स मध्ये डायरेक्ट आन्सर लिहायचा आहे 12.5. तर हे कॅल्क्युलेशन समजावे तर यासाठी मी इथे साइडला हा भाग घेतलेला आहे, हे लक्षात घ्या. तर इथे आपल्याला हे समजणं गरजेचं आहे. हा भाग पहा. ओके, कॅल्क्युलेशन कसे आले ते समजण्यासाठी.